एजिलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय स्पेशल रिपोर्ट. स्वतःला टेस्ट करत रहा. नमस्कार, मी श्रुती राहुल. 8 PM स्पेशल रिपोर्ट बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करतेय. सुरुवातीला महत्त्वाची घडामोड. शरद पवारांनी रविवारी मार्करवाडीत ग्रामस्थांशी चर्चा करत सभा घेतली. त्यानंतर सभेनं उत्तर देण्यासाठीच भाजपकडून गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत मार्करवाडीत आले. मात्र पुन्हा शरद पवारांवर टीका करताना पडळकर आणि खोत दोघंही घसरले. पाहूया. शंभर शकुनी मेल्याच्या नंतर एक शरद पवार जन्माला आलाय. बारके चिरके लोक तिथं जाऊन पवार साहेबांवर टीका करणं म्हणजे अशी बारकी उंदरा सुळसुळाट. पवार साहेब नाश्त्याला रोज 5 उंदीर खातात. शरद पवारांच्या सभेला उत्तर देण्यासाठी भाजपकडून गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी मार्करवाडीमध्ये सभा घेतली. मात्र पडळकरांनी पवारांवर पुन्हा एकदा जहरी टीका केली आहे. 100 शकुनी मेल्यावर एक शरद पवार जन्माला आले अशी जळजळीत टीका पडळकर यांनी केली आहे. 100 शकुनी मेल्याच्या नंतर एक शरद पवार जन्माला आलाय. याचं डोकं बघा की धनगर समाज हा कायदा मानत नाही, धनगर समाज हा लोकशाही मानत नाही. अरे 100 गावात या विधानसभा मतदारसंघामध्ये माझ्याच मार्करवाडीला का पुढे केला आणि म्हणून मी आणि सदाभाऊ इथं तुमच्या गावामध्ये आलो आहे. अरे ही लोकशाही मजबूत करण्यासाठी या होळकरांचा सिंहांचा वाटा आहे आणि म्हणून पवारांचा डाव लाथन उधळून टाकण्यासाठी आज आम्ही तुमच्या समोर आलो आहे. असे बारके चिरके लोक तिथं जाऊन पवार साहेबांवर टीका करणं म्हणजे अशी बारकी उंदरा सुळसुळाट. पवार साहेब नाश्त्याला रोज 5 उंदीर खातात. त्यामुळं अशा बारक्या उंदरामुळं काय तिथं फार मोठं काय. असे बारके चिरके लोक तिथं जाऊन पवार साहेबांवर टीका करणं म्हणजे अशी बारकी उंदरा सुळसुळाट. पवार साहेब नाश्त्याला रोज 5 उंदीर खातात. त्यामुळं अशा बारक्या उंदरामुळं काय तिथं फार मोठं काय. असं आहे की 1000 तोंड चाटे ज्या वेळेला मेले ना त्यावेळेला हे टोपी चेंज जन्मला आहे. कसं आहे, कुणाच्याबद्दल शिव्या द्यायला काय लागत नाही हो. ह्या असल्या टोपी चेंजपेक्षा आम्ही लई चांगल्या शिव्या देऊ शकतो. आम्ही देवेंद्र फडणवीसला पण शिव्या देऊ शकतो, पण आमची ती संस्कार नाहीत, आमची ती संस्कृती नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी हे असले हे तोंड सोडून भोंगणारे जे आहेत ना, हे त्यांचे पाळलेले श्वान, हे आवरा, ही तुमची पिलावळ आवरा. ह्यांना काय मंत्रिपदाचा तुकडा बिकडा पाहिजे असेल तर बघा. शरद पवार साहेबाची राजकीय हत्या करणारे जन्माला यायचे. दररोज स्वतःला टेस्ट करत राहिलं पाहिजे, कारण टेस्ट करूनच मनुष्य बरा होतो. म्हणूनच जेव्हा हेल्थ टेस्टचा प्रश्न येतो तेव्हा मी विश्वास ठेवतो भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, एजिलिस डायग्नोस्टिक्स. स्वतःची टेस्ट करत रहा. सोलापूर जिल्ह्यातील मार्करवाडी हे गाव आता ईव्हीएम विरोधी मोहिमेचं केंद्र बनलं. मार्करवाडीच्या ग्रामस्थांना बॅलेट पेपरवर मतदान चाचणी घेण्यास प्रशासनानं विरोध केला. त्यानंतर रविवारी शरद पवारांनी देखील मार्करवाडीच्या ग्रामस्थांची भेट घेतली. मात्र आता पडळकरांची भाषा टोकाला पोहोचली. तुम्ही बळीचे बकरी आम्हाला करता. अरे तुम्ही व्हा ना, तुम्हाला बिरोबाला कापतो ना आम्ही माजलेल्यांना, बरोबर ना. आपण बिरोबाला कुणाला कापतो? बोकाड. ते कुठलं बोकाड कापतो? 10-12 बोकड आपल्याकडे असतात, कुणाला कापतो? बकरी आपल्याकडे 100 असतात, पण त्यातल्या एकालाच का कापतो? कारण ते माजलेलं असतं. आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या प्रस्थापितांना आपल्याला बिरोबाला आणि खंडोबाला कापावं लागेल. कापायचं की नाही कापायचं? कावळ्याच्या श्रापानं गुरं मरत नाहीत. पवार साहेब हे पवार साहेब आहेत. त्याला भल्या भल्याना त्यांनी लोळवलेला आहे. भल्या भल्यांची आणि अनेक चढ उतार आयुष्यामध्ये पाहिलेला हा पहाड म्हणजे महाराष्ट्राचा पहाड आहे. ज्याच्या त्याचा स्तर असतो आणि त्या स्तराप्रमाणे तो माणूस बोलत राहतो, एवढंच. पडळकर आणि खोत हेलिकॉप्टरनं मार्करवाडीत दाखल झाले आणि त्यानंतर बैलगाडीतून दोघांची मिरवणूकही निघाली. पण ज्या पद्धतीनं पडळकरांनी शरद पवारांवर निशाणा साधला तशीच टीका खोतांनीही केली आहे. पहिल्यांदाच राजकीय हत्या झाल्यानं पवार मार्करवाडीत आल्याचं खोत यांनी म्हटलं. पवार साहेब लय हुशार आहे. त्याच्या लक्षात आलंय
की आपण हरायला का लागलो त्याच्या लक्षात आलं या. आणि म्हणून पहिल्यांदा बारक्या गावात येऊन पवार साहेब बसलं. का बसलं? पहिल्यांदा राजकीय हत्या त्यांची झाली या 50-60 वर्षात. पहिल्यांदा ते गैवर घालायला गावात आलं या. पहिल्यांदा आम्ही राजीनामा देणार. दे की तुझ्या लेकीचा, ते लेकीचा राजीनामा. 4-5 महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या. 1 लाख 1.5 लाखांना निवडून आली आहे. दे तुझ्या त्या कर्जत जामखेडच्या नातबाचा 1100 मतांनी निवडून आलाय. दे त्या जयंत पाटलाचा. या तिघांचा राजीनामा द्या आणि हे ईव्हीएमचं आंदोलन सुरू करा. आणि राहुल गांधींनी त्यांनी स्वतःचा आणि त्याच्या बहिणीचा देऊ दे ना राजीनामा, आणि मग ह्या आंदोलनामध्ये येऊ दे ना. बरोबर आहे की चुकीचं आहे? 2009ला हे शरदचंद्रजी पवार या माढा लोकसभा मतदारसंघातून ईव्हीएम वरती निवडून गेले. यांना तुमचं काही देणं घेणं नाही आहे. यांचं कसं आहे, आमच्याच कोंबड्यानं बाग दिली पाहिजे आणि मगच उजाडलं पाहिजे. हा जो गेल्या 50 वर्षापासूनचा प्रयोग सुरू आहे, तो प्रयोग आता त्यांचा कोंबडा देवाभाऊनी कापून खाल्लेला आहे. बरोबर, त्यांचा आता कोंबडा ओरडू शकत नाही आणि त्यामुळे त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली आहे. मार्कडवाडी हे गाव माळशिरस विधानसभेत येतं. इथून भाजपच्या राम सातपुते यांचा पराभव झाला, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उत्तम जानकर विजय झाल्या. मात्र आपल्याच गावात कमी मतदान कसं, असा आक्षेप जानकरांचा आहे. त्यासाठीच त्यांनी आयोगाकडे राजीनाम्याची तयारी दर्शवली आहे. पुन्हा बॅलेट पेपरवर मतदानाची मागणीही त्यांनी केली आहे. तर पडळकर आणि खोतांपाठोपाठ राम सातपुते यांनी देखील मोहिते पाटलांवर हल्लाबोल केला. जयसिंह मोहिते पाटलांना 1 वर्षाच्या आत जेलमध्ये टाकण्याचा इशारा राम सातपुते यांनी दिला. आता आपलं सरकार येत्या काळामध्ये मोहिते पाटलांनी लुटलेल्या बँका मी या स्टेजवरून वशा मारुतीच्या साक्षीने सांगतो, ज्या जयसिंह मोहिते पाटलांनी सुमित्रा बँक बुडवून खाल्ली, त्याला जर वर्षाच्या आत तुरुंगात नाही टाकलं तर नावाचा राम सातपुते नाही. ज्या मोहिते पाटलांनी विजय मल्टीस्टँड बँक बुडवून खाल्ली, त्यांना जर वर्षाच्या आत जेलमध्ये जर नाही टाकलं तर हा राम सातपुते नाव लावणार नाही. असे फार राम सातपुते पाय ते मोहिते पाटलाचे बूट पोसायला रोज 100 जण असते. तर राम सातपुते म्हणजे की झाड की पत्ती, त्यानं काय म्हटलं म्हणजे त्याच्यावरती स्टेटमेंट द्यावा असं नाही. फार काय राम सातपुते हा त्याला स्वतःला मत नसताना तिथं आमदार केलेला आहे. महाविकास आघाडी मार्कडवाडीमधून ईव्हीएम विरोधी आंदोलन उभं करण्याच्या तयारीत आहे. शरद पवारांपाठोपाठ नाना पटोले यांनी देखील मार्कडवाडी गावाला भेट दिली आणि ग्रामस्थांसोबत संवादही साधला. तर तिकडे दिल्लीमध्ये पराभूत उमेदवारांसोबत शरद पवार यांची बैठक झाली, ज्यामध्ये ईव्हीएम विरोधात कशा प्रकारे कायदेशीर लढा देता येईल यावरून चर्चा झाल्याची माहिती आहे. कायदेशीर आपल्याला लढाई लढावी लागणार आहे. हे लाताचे भूत आहे, ते बातानं मांडणार नाही. म्हणून सगळ्या प्रक्रियेमध्ये जाऊ आणि पुढच्या काळात एक मोठं जन आंदोलन महाराष्ट्रात तर उभं होईल, पण पूर्ण देशामध्ये उभं करण्याचा एक संकल्प या मार्तनवाडीच्या मातीमध्ये या ठिकाणी मी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून नाना पटोले या ठिकाणी करतोय. महाविकास आघाडी ईव्हीएमच्या विरोधात आहे, तर भाजप आणि महायुती ईव्हीएमच्या समर्थनात आहे. त्यामुळे ज्या मार्कडवाडीतून महाविकास आघाडीनं आंदोलन उभं करण्याचा निर्णय घेतला, तिथूनच भाजपनंही ईव्हीएमच्या समर्थनार्थ सभा घेतली आहे. आजची टेस्ट लंग्सची म्हणजे फुफ्फुसांची. एखाद्या व्यक्तीकडे किती ताकद आहे हे बाहुंनी नाही, फुफ्फुसांवरून कळेल. तुम्ही पण टेस्ट करा, वाढदिवसांना कामी येईल. त्यामुळे जेव्हा हेल्थ टेस्टच्या बाबतीत माझा भरोसा आहे भारतातील सर्वात मोठ्या डायग्नॉस्टिक कंपनीवर, एजलेस डायग्नॉस्टिक्स. स्वतःला टेस्ट करत रहा. दिल्लीहून संदीप राजगोळकर आणि सागर सुरवसेसह रवी लवेकर, TV9 मराठी, मार्कडवाडी. एजिलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय स्पेशल रिपोर्ट. स्वतःला टेस्ट करत रहा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.